हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण सिंपल आणि ट्रेंडिंग डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आपण ही ट्रेंडिंग बाई आहे आणि ही ट्रेंडिंग साडी आलेली आहे, त्यावरती ब्लाऊज स्टिच करणार आहोत. बघा, इथं बॅक साईड पार्ट तयार केलेला आहे. आता इथे खालच्या बाजूला मी 3 इंच मार्किंग केले आहे, वरच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग केले आहे, चौकोन करून घेतला आहे. आता जर तुम्हाला अजून ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही इथे खालच्या बाजूला 3.5 पण टाकू शकता. त्यानंतर चौकोनच्या मधोमध पट्टीने 1 इंचावर खून मारून घेतलेले आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही जर कटिंग केले तर तुमचा आकार एकदम गोल येणार आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपण साडीचा मेन फॅब्रिक टाकणार आहोत. बघा, तर साडीचं मेन फॅब्रिक सुईचं आहे, त्यावरती अस्तर आहे आणि आपल्याला आता गळ्याला आपण अगोदर काय करायचं, आपल्याकडे ज्या हुका वगैरे असतात त्या लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला सिल्क कपडा आहे, त्यामुळे इकडं तिकडं हलणार नाही. त्यानंतर आपण काय करणार आहेत, तेवढं झाल्यानंतर पूर्ण गोल गळ्याला शिलाई करून घेणार आहेत. अगोदर बघा, जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. बघा, गोल गळ्याला आकार देऊन शिलाई देऊन झाले आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. कट करून झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे. बघा, आणि ज्या पिना लावलेल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल करायला तर नक्की सबस्क्राईब करा. आता जर तुम्हाला वाटलं तर कमी जास्त शिलाई झाली तर तुम्ही पुन्हा एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शिलाई झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा कापड कट करणार आहोत. बघा, तर साडीचा पीस आणि साडी जर एक कलरची असेल तर तुम्ही अशी डिझाईन ट्राय करा, खूप छान दिसते. नक्की ट्राय करा आणि काहीतरी युनिक आणि गोलगळा सगळ्यांनाच आवडतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. बघा, त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारणार आहोत. आता हे 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर त्यानंतर कापड आपण याची कटिंग पण दाखवलेली आहे. बघा, त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारलेले आहे आणि अस्तर खालच्या बाजूला गेलेला आहे, मेन फॅब्रिकवरती आलेलं आहे. त्यानंतर आपण त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा, खूप सिंपल आहे, नक्की ट्राय करा. बघा, त्यावर दाबटीप देऊन घ्यायचे पूर्ण गळ्याला. या पद्धतीनं जर तुम्ही शिलाई केली तर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावण्याची काही गरज नाही, तर तुम्ही दाबटीप दिली तरी पण खूप छान दिसते. आपण जेव्हा शिलाई देतो तेव्हा कपडा व्यवस्थित पकडायचा आहे, खालचा अस्तर दिसता कामा नाही. हे बघा, पूर्ण गळ्याला आकार देऊन दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपण इथं काय करणार आहे, गळ्या पूर्ण रेडी करून, म्हणजे पाठीमागचा पार्ट चारी बाजू आपण शिलाई करून घेणार आहोत. बघा, चारी बाजू जिथं सेट चेंज होतो तिथं आपण दाब नेहमी खाली ठेवायचा आहे, सुई खाली ठेवायची आहे, दाब वरती उचलायचं आहे आणि अशा प्रकारे आपण चारही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे. बघा, मी एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर चारही बाजूनी आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं, जेणेकरून आपण फिटिंगला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. एक्स्ट्रा कापड असं आपल्याला कळत नाही शिलाई कुठून द्यायची. आता हे बघा, चारही बाजूला शिलाई करून झालेली आहे. बघा, ओके. त्यानंतर आपण एक्स्ट्रा कापड खूप सिंपल डिझाईन आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल. व्हिडिओ जर पूर्ण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण शोल्डरच्या मधोमध करायचं आहे आणि टक्स द्यायचे आहे. तर टक्स हा गळ्या सामने आला पाहिजे 5.5 इंचाचा. जसं तुमच्या गळ्याची लांबी वाढत, समजा जर आता 10 आला तर मग 2.5 टक्स येईल, म्हणजे असं नाही का, जसं गळा येईल गळ्याच्या सामने टक्स घ्यायचा आहे, शोल्डरचं मधोमध करायचं आहे आणि टक्स मारून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपले टक्स मारून झालेले आहेत. त्यानंतर दोन्ही बाजू टक्स तयार आहे. त्यानंतर आपण कमरपट्टी आहे ती कमरपट्टी लावून घेणार आहे. तर
सुईचं ब्लाऊज सुईचं आहे. त्यानंतर त्यावरती आपण 2.5 इंचाची कमरपट्टी टाकलेली आहे बघा. त्यानंतर खालची बाजू आपण फोल्ड करायची आहे. जी कमरपट्टी लावणार आहे त्याची बाजू फोल्ड करून मग ती आपल्याला आतल्या साईडने जाईल. पण आधी थोडंसं कोणताही ब्लाऊज असेल तुम्ही ही स्टेप सगळ्या ब्लाऊजसाठी सेम आहे, नक्की फॉलो करत चला. त्यानंतर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. ओके, दाबटीप देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपली कमरपट्टी ही एकदम व्यवस्थित बसते. आता हे बघा गळा आणि कमरपट्टी रेडी झालेली आहे. आता याच्यावर आपण फ्रिल जोडणार आहोत. आता ही मी 4 इंचाची फ्रिल घेतलेली आहे बघा आणि खूप लांबवर कपडा घेतलेला आहे. त्यानंतर डबल फोल्ड केला आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही 5 इंचाचा पण घेऊ शकतात, पण आता इथं बघा मी 4.5 इंचाचा घेतला आहे. तर तुमच्या ब्लाऊज म्हणजे साडीमध्ये ब्लाऊजमध्ये जास्त कपडा असेल तर नक्की तुम्ही ही डिझाईन ट्राय करा, खूप छान दिसते बघा. तिकडे जा. त्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. ओके, आता इथं आपण सुईच्या बाजूनच शिलाई दिली होती. त्यानंतर थोडासा इथं फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून धागा निघणार नाही आणि छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. ही फ्रिल आपण गोलगळ्यावर जोडणार आहोत, त्यासाठी आपण छोटे छोटे प्लेट टाकत चालायचे आहे. ओके, अशा प्रकारे आपण छोटे प्लेट टाकत चालायचं आहे. कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे, सारखं प्लेट घ्यायचे आहे. कपडा आपण रुंदीला 4.5 इंचाचा घेतला आहे, लक्षात राहून द्यायचं आहे. लांब 25 सेंटीमीटर घेतलेला आहे. कपडाचा लॉंग घेतलेला आहे, सरळ काढलेला आहे 2 पट्ट्या. जसं आपण कमरपट्टी काढतो त्याचप्रमाणे काढले आहे. आणि आता फ्रिल बघा पूर्ण टाकून घ्यायची आहे, पुरते की नाही बघायचे आहे. तर पूर्ण फ्रिल बसत आहे गळ्याला. तर आपण काय करायचं आहे बघा, जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं, म्हणजे धागे आहे ते वरती दिसणार नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही डिझाईन. तर बघा ती आपण गळ्यावर टाकून घेणार आहोत आणि शिलाई करून घेणार आहोत बघा. ओके, चला आता आपण शिलाई करून घेऊ. पूर्ण गोल गळ्याला आपण शिलाई करणार आहोत बघा. शिलाई करताना गळ्याच्या थोडासा बाजूला कपडा म्हणजे एकदम कडेला नाही घ्यायचं आहे, थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपले एक्स्ट्रा कापड आहे ते कट करता येईल. आता हे बघा पूर्ण शिलाई देऊन झाले आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेणार आहोत. ते एक्स्ट्रा कापड कट केल्याने काय होतं, धागे वगैरे अजिबात निघत नाही. तर अशा प्रकारे आपली गोल गळ्यावर फ्रिल जोडून झालेली आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. तर फ्रिल जोडून झाली आहे. आता आपण काय करणार आहोत, खाली आपण पुन्हा 3.5 इंचाचा कपडा घेणार आहे, 12 इंच लांबी ठेवणार आहे बघा. त्यानंतर अगोदर आपण लेस लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. इथं मी समोसा लेस आहे ती जॉईन केली आहे, कारण ही साडीचं ब्लाऊज आहे तो थोडंसं सिल्वर आहे, त्यामुळे मी ही लेस यूज केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात. बघा लेस पूर्ण लावून झाली आहे. लेस हळूहळू लावायची आहे, लेस अजिबात ओढायची नाही. इथपर्यंत खूप स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत बघा, आता आपण काय करणार आहोत, इथं पुन्हा 3.5 इंचाचा कपडा घेणार आहोत आणि 12 इंच लांबी आणि 3.5 इंच रुंदी असा कपडा घेणार आहोत. आता इथं आपल्याला एक फ्लावर लटकन फूल बनवायचं आहे. तर ते कसं बनवायचं आहे, खूप सोप्या पद्धतीने आणि इतकी सिंपल ट्रिक्स आहे की बघा. हे बघा आता असा कपडा घेतलेला आहे. आता तो काय करायचा आहे, डबल फोल्ड करायचा आहे बघा.
आता हा कपडा मी सुईचाच ठेवला आहे आणि सुईचा डबल फोल्ड केला आहे बघा. 3.5 इंचाचा घेतला, 12 इंच लांबी घेतलेली आहे. त्यानंतर काय केलं बघा, त्याचा डबल फोल्ड केली आहे ती आणि तिथं शिलाई देऊन घेतलेली आहे बघा. त्यानंतर काय करायचं आहे, आता शिलाई देऊन झाली, असं झालं बघा, तुम्हाला दाखवते मी. त्यानंतर आपण काय करायचं, एक धागा घ्यायचा आहे, सुई आपण जे हात शिलाईला सुई वापरू ती घेतली तरी चालेल बघा. त्यानंतर काय करायचं आहे, कोणत्याही एका बाजूने आपण जसे टाके घालतो पिको फॉलला वगैरे तसे टाके घालायचे आहे आणि पूर्ण असं ओढून घ्यायचं आहे. 4-5 टाके घातले की ओढायचं, 4-5 टाके घातले की ओढायचं, 4-5 टाके घातले की ओढायचं. असं करत करत आपल्याला पूर्ण टाके घालायचे आहे, म्हणजे छोटे छोटे, आणि ते एकत्र ओढून जोरात घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून फूल तयार होईल बघा. तर थोडं जोरात ओढायचं आहे, म्हणजे ते फूल आपलं तयार होईल. हे बघा, अशा प्रकारे फूल तयार झालं आहे. किती छान, किती सोपी पद्धत आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा बघा. इथं फूल तयार झालेलं आहे बघा. त्यानंतर आपण काय करणार आहोत, त्यानंतर आपण ते फूल काय करणार आहे, बाहीवर हे बघा इथं काय करणार आहे, आपण याचं सेंटर काढणार आहे मध्यभागी आणि त्याच्यावर फूल ठेवून घेणार आहे. त्यानंतर आपण छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेतले आहे. 3 इंचाचे जसे आपण लटकन बनवतो तसे बनवून घ्यायचे आहे आणि त्याचे 3 छोटे लटकन बनवून घ्यायचे आहे. ते एक दोरी काढायची आहे, दोरीतून ते बनवून घ्यायचं आहे बघा. एक दोरी काढायची आहे, दोरी घ्यायची आहे, त्रिकोण करायचा आहे, ती दोरी त्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला सेंटरपासून खाली टीप मारून घ्यायची आहे बघा. त्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि दोरी सुईची करायची आहे. अशा प्रकारे दोन्ही पण लटकन असेच तयार करून घ्यायचे आहे बघा. त्रिकोण करायचा, त्रिकोणच्या सेंटरमध्ये दोरी घालायची आहे, त्यानंतर शिलाई करायची आहे, त्यानंतर पुन्हा सुईचं करून घ्यायचं आहे. ओके, हे बघा आपल्या दोन्ही बाजूला असे लटकन तयार झाले आहेत. ते काय करायचे आहे, आपल्याला त्या फूल बनवलं आहे त्याच्या खाली ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती ते जोडायचं आहे. तर बघा, तर असं करायचं, मध्ये सेंटर करायचं आहे आणि सुईने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा इथं सेंटरवर ठेवायचं आहे आणि सुई असते, सुई धाग्याने त्याने पॅक करून घ्यायचं आहे. तर खूप छान दिसतं आणि मध्ये तुम्ही एक छोटंसं डायमंड पण यूज करू शकता. तर बघा कशी वाटली तुम्हाला डिझाईन, ब्लाऊजचं फायनल लुक बघू शकतात. आवडले तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर